आंधळ्या माणसाच्या हातात कंदील. एका शांत गावात शंकर नावाचा एक माणूस राहत होता. शंकर जन्मापासून आंधळा होता. त्याला कधीही सूर्य, चंद्र किंवा रस्त्यांचा प्रकाश दिसलाच नव्हता. तरी सुद्धा त्याचं आयुष्य साधं आणि शांत होतं. गावातले लोक त्याला ओळखायचे. तो कुणाशी मोठ्याने बोलत नसे, कुणावर राग धरत नसे. हातात काठी घेऊन तो हळूहळू चालायचा. पण शंकरची एक सवय सगळ्यांना आश्चर्य वाटणारी होती. रात्री बाहेर पडताना तो नेहमी हातात कंदील घेऊन जायचा. लोक हसत म्हणायचे, आंधळ्या माणसाला कंदील कशाला? काही लोक हसून दुर्लक्ष करायचे, तर काही टोमणे मारायचे. पण शंकर काहीच बोलत नसे. तो फक्त चालत राहायचा. एके दिवशी असाच थंड वारा वाहणारी रात्र होती. आकाशात चंद्र नव्हता. रस्त्यावर अंधार दाटून आला होता. शंकर आपल्या ओळखीच्या माणसाच्या घरी जाऊन परत येत होता. एका हातात काठी, दुसऱ्या हातात कंदील आणि मनात नेहमीसारखाच संयम. तेवढ्यात गावाच्या चौकात काही तरुण उभे होते. ते गप्पा मारत होते, हसत होते आणि वेळ घालवत होते. शंकर जवळ येताच एक तरुण हसत म्हणाला, अरे बघा रे, आंधळ्या माणसाच्या हातात कंदील. दुसरा म्हणाला, काका, तुम्हाला काहीच दिसत नाही, मग हा उजेड कशासाठी? सगळे हसू लागले. शंकर थांबला. तो घाबरला नाही, रागावला नाही. त्याने फक्त हलकस हसून शांत आवाजात उत्तर दिलं, हो बाळानो, मला काहीच दिसत नाही, हे खरं आहे. तरुणांना वाटलं आता हा गप्प बसेल. पण शंकर पुढे म्हणाला, हे कंदील माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी घेतो. सगळे गप्प झाले. शंकर पुढे म्हणाला, मी आंधळा आहे म्हणून मला अंधाराची भीती नाही. पण तुम्हाला दिसतं आणि अंधारात चालताना तुम्हाला मी दिसायला हवा नाही का? हे कंदील तुम्हाला सांगेल, इथे एक माणूस चालतोय. त्या तरुणांना पहिल्यांदाच कळलं की आपण किती उथळ विचार केला होता. एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, काका, आम्ही चुकलो. आम्ही तुमची थट्टा केली. शंकर हसून म्हणाला, चूक झाली तरी चालते, समज आली की पुरे. त्या दिवसानंतर गावात काहीतरी बदललं. लोकांना कळलं की प्रकाश नेहमी स्वतःसाठी नसतो. कधी कधी तो इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी असतो. शंकर अजूनही आंधळाच होता. पण गावातले सगळे म्हणू लागले, डोळ्यांनी न दिसणारा हा माणूस आम्हाला जीवनाकडे पाहायला शिकवतो. कथेची शिकवण, जे डोळ्यांनी दिसतं तेच खरं नसतं. समज, माणुसकी आणि विचार यांचा प्रकाश असेल तर अंधारातही माणूस योग्य मार्ग शोधू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.